Hello everyone. Today we are going to learn in 8th standard. Topic number 5 is expansion formula. So first of all, in the previous standard we studied the formula. Previous standard मध्ये आपण formula बघितलेत कोणते कोणते. First formula is a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square हा फॉर्म्युला आपण प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये बघितलाय. त्याच्यानंतर दुसरा फॉर्म्युला कोणता आहे? फक्त इथं प्लसच्या ठिकाणी मायनस म्हणजे a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू फक्त इथं मायनस आहे म्हणजे मध्ये मायनस टू ए बी असतं म्हणजे ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. आणि थर्ड फॉर्म्युला कोणता आहे? ए प्लस बी इंटू ए मायनस बी म्हणजेच काय असतं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असतं. म्हणजेच एकदा प्लस एकदा मायनस ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इन द प्रिव्हियस स्टँडर्ड म्हणजे मागच्या इयर मध्ये आपण हे तीन फॉर्म्युले बघितले. तर त्याच्यावरचे एक्झाम्पल आपण बघूया युजिंग दिस फॉर्म्युला. एक्झाम्पल नंबर 1 काय आहे? तर एक्स प्लस टू वाय ब्रॅकेट स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये बघा एक्स प्लस टू वाय म्हणजे आपण फॉर्म्युला कुठला यूज करणार? तर पहिला तर वी नो दॅट फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करणार. तर बघा ए स्क्वेअर म्हणजे काय? एक्स स्क्वेअर असतो प्लस टू ए बी म्हणजे टू इंटू एक्स इंटू टू वाय असते प्लस टू वाय ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच एक्स स्क्वेअर ॲज इट इज प्लस टू इन ट्वाइस एक्स इंटू टू वाय म्हणजेच फोर एक्स वाय असतं प्लस टूचा स्क्वेअर म्हणजे फोर आणि वायचा स्क्वेअर म्हणजे वाय म्हणजे आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स वाय प्लस फोर वाय स्क्वेअर. युजिंग दिस फॉर्म्युला आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. आता अजून एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. ट्वाइस एक्स मायनस फाईव्ह वाय ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. आता ह्याच्यासाठी फॉर्म्युला कुठला वापरणार? ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरणार. ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरणार. ए म्हणजे काय? आपला ट्वाइस एक्स आहे. ट्वाइस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टू इंटू ए काय? ट्वाइस एक्स आहे मायनस इंटू मायनस फाईव्ह वाय प्लस मायनस फाईव्ह वाय ब्रॅकेट स्क्वेअर असतं. टू एक्सचा स्क्वेअर म्हणजे काय लिहिणार आपण इथं? टूचा स्क्वेअर फोर एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस 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 प्लस होतं इथं. टू टू जार फोर फोर फाईव्ह जार 20 आणि इथं 20xy येते. 20xy इथं मायनस येणार कारण इथं तर बघा बघा काय असणार आहे? पहिला टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर झाला मायनस टू मायनस आहे आपला फॉर्म्युला टू इंटू ए बी. ए काय आपला ट्वाइस एक्स आहे आणि बी आहे फाईव्ह. बी आहे आपला फाईव्ह वाय आणि परत फाईव्ह वाय ब्रॅकेट स्क्वेअर
असं करणार आपलं. म्हणजेच आता इथं बघा 2 2 4 4 4x आणि 4 5 20 म्हणजेच इथं मायनस आहे -20xy प्लस 5 चा स्क्वेअर आहे 25 आणि y स्क्वेअर. नेक्स्ट पॉइंट इज एक्सपान्शन ऑफ x प्लस a इंटू x प्लस b. याचं एक्सपान्शन करायचं तर बघा x प्लस a आणि x प्लस b आर बायनॉमियल्स. x प्लस a आणि x प्लस b हे दोन बायनॉमियल आहेत. म्हणजेच x प्लस a आहे x प्लस b. x प्लस a and x plus b are binomial with one term is common. ह्या दोन्हीमध्ये एक टर्म कॉमन आहे. कोणती तर x ही टर्म काय x ही टर्म कॉमन आहे विथ वन टर्म इज कॉमन. याच्यामध्ये एक टर्म कॉमन आहे कोणती तर x. तर लेट अस मल्टिप्लाय करूया आपण. तर आपण घ्यायचं ब्रॅकेटमध्ये x प्लस a इंटू एक्स प्लस बी. तर काय करायचं ह्या x न x प्लस बी ला मल्टिप्लाय करायचं प्लस a इंटू परत x प्लस बी ला मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच x इंटू एक्स प्लस बी प्लस a इंटू परत x प्लस बी ला मल्टिप्लाय करायचं. बघा x इंटू एक्स काय असतं एक्स स्क्वेअर परत x इंटू बी एक्स बी प्लस a इंटू एक्स ए एक्स प्लस a इंटू बी ए बी असतं. आता आपण काय करणार आहे ह्या दोन टर्म मधून आपण x कॉमन काढणार. एक्स प्लस ए एक्स प्लस बी ऍज इट इज ठेवणार इथं. तर बघा एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी ऍज इट इज. आता ह्या एक्स स्क्वेअर ऍज इट इज ह्या दोन टर्म मधून एक्स कॉमन काढला तर पहिल्या टर्म मध्ये राहील बी दुसऱ्या टर्म मध्ये राहील ए प्लस ए बी ऍज इट इज. म्हणजेच दिस इज एक्सपान्शन ऑफ एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी. तर पहिल्यांदा काय म्हणायचं एक्स प्लस ए आणि एक्स प्लस बी आर बायनॉमियल्स. एक्स प्लस ए आणि एक्स प्लस बी हे दोन बायनॉमियल्स आहेत. बायनॉमियल्स म्हणजे त्याच्यामध्ये दोन टर्म्स असतात विथ वन टर्म इज कॉमन. वन टर्म कुठली कॉमन आहे तर एक्स ही टर्म त्याच्यामध्ये कॉमन आहे. लेटेस्ट मल्टिप्लाय करणार म्हणजेच ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी. काय करायचं एक्स इंटू एक्स प्लस बी प्लस ए इंटू एक्स प्लस बी आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला मिळेल एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू ए प्लस बी इंटू प्लस ए बी. Next point is example. Using this expansion x plus a into x plus b त्याच्यावरचे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार. तर बघा पहिलं एक्झाम्पल आहे x प्लस टू इंटू एक्स प्लस थ्री. तर पहिल्यांदा गिव्हन लिहायचं. गिव्हन काय दिलंय आपल्याला x प्लस टू इंटू एक्स प्लस थ्री इक्वल टू काय करणार ह्या x न एक्स प्लस टू ला मल्टिप्लाय करणार म्हणजे x इंटू एक्स प्लस थ्री प्लस परत हे टू इंटू एक्स प्लस थ्री. एक्स इंटू एक्स काय असतं एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू थ्री थ्री एक्स प्लस टू इंटू एक्स ट्वाइस एक्स प्लस टू थ्री जार सिक्स. आता एक्स प्लस टू इंटू एक्स प्लस थ्री ॲज इट इज. आता ह्या दोन्हींची ऍडिशन करायची म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स प्लस सिक्स. एक्स प्लस टू इंटू एक्स प्लस थ्रीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स प्लस सिक्स. असं एक्सपान्शन करणार फक्त काय करायचं दोन ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचं. आता त्याच्यानंतर दोन नंबरचं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करतोय. पहिल्यांदा गिव्हन लिहायचं. गिव्हन काय दिलंय आपल्याला एक्स मायनस थ्री एक्स मायनस सेवन मल्टिप्लाय करायचं. तर काय करणार पहिल्यांदा एक्स न एक्स मायनस सेवन ला मल्टिप्लाय करणार म्हणजेच एक्स इंटू एक्स मायनस सेवन मायनस थ्री इंटू परत एक्स मायनस सेवन. आता बघा एक्स इंटू एक्स काय असतं एक्स स्क्वेअर मायनस एक्स
एक्स इंटू -7 म्हणजे -7x, -3 इंटू एक्स म्हणजे -3x, -3 -7 म्हणजे +20, 7 3 जा 21. दिस इज x-3 x-7 ॲज इट इज लिहिणार इथं. आता x-3 x-7 ॲज इट इज, हा x² पण ॲज इट इज, -7x -3x म्हणजे -10x असते, +21. Next point is expansion of a plus b bracket raised to cube. Expansion of a plus b bracket raised to cube. आपण कसं करणार आहे ते बघूया. पहिल्यांदा आपण a plus b bracket raised to cube is equal to काय करणार, हे a plus b 3 टाइम्स लिहू शकतो आपण इथं. असं लिहू शकतो a plus b into a plus b into a plus b. तर 3 टाइम्स लिहायचं म्हणजे आता a क्यूब असेल तर a असं लिहू शकतो. तसंच a plus b bracket raised to cube आहे तर आपण a plus b into a plus b into a plus b असं लिहू शकतो. आता काय करणार, a plus b ब्रॅकेट रेस्ट टू क्यूब ॲज इट इज ठेवायचा, हा a plus b पण हा ॲज इट इज ठेवायचा, लिहिला. आता हे दोन a plus b आपण असं लिहू शकतो की a plus b ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू, असं लिहिलं. आता आपल्याला इन द प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये फॉर्म्युला माहित आहे, a plus b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला माहित आहे, हा फॉर्म्युला याच्यामध्ये पुट करायचा. तर a प्लस बी ब्रॅकेट रेस टू क्यूब ॲज इट इज ठेवणार इक्वल टू a प्लस बी ॲज इट इज. आता ह्याच्यामध्ये हा फॉर्म्युला पुट केला, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता परत काय करणार, ह्या a ना पूर्ण a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअरला मल्टिप्लाय करणार, परत प्लस b इंटू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअरला मल्टिप्लाय करणार. म्हणजेच बघा आता a प्लस बी ब्रॅकेट रेस टू क्यूब इज इक्वल टू ह्या a ना a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअरला मल्टिप्लाय करणार प्लस बी इंटू परत ह्या a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअरला मल्टिप्लाय करणार. आता a प्लस बी ब्रॅकेट रेस टू क्यूब ॲज इट इज, a इंटू a स्क्वेअर असतं a रेस टू क्यूब प्लस a इंटू 2ab म्हणजे काय 2a स्क्वेअर b प्लस परत a इंटू बी स्क्वेअर म्हणजे काय असतं ए बी स्क्वेअर प्लस बी इंटू ए स्क्वेअर काय असतं बी इंटू ए स्क्वेअर असतं बी ए स्क्वेअर प्लस परत बी इंटू 2ab म्हणजे 2a बी स्क्वेअर प्लस बी इंटू बी स्क्वेअर असतं बी रेस टू क्यूब. आता बघा ए प्लस बी ब्रॅकेट रेस टू क्यूब ॲज इट इज लिहिणार, ए प्लस बी ब्रॅकेट रेस टू क्यूब ॲज इट इज. आता काय करणार आपण 2a स्क्वेअर बी आणि ए स्क्वेअर बी ची ऍडिशन केली तर 3a स्क्वेअर बी येते. मग ए रेस टू क्यूब ॲज इट इज 2a स्क्वेअर बी आणि ए स्क्वेअर बी म्हणजेच 3a स्क्वेअर बी प्लस ए बी स्क्वेअर आणि 2ab स्क्वेअर ची ऍडिशन केली तर 3ab स्क्वेअर होते. म्हणजे 3ab स्क्वेअर प्लस बी रेस टू क्यूब. म्हणजे आपल्याला ए प्लस बी ब्रॅकेट रेस टू क्यूबचं एक्सपान्शन केलं आपण, ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी रेस टू क्यूब. हा फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी बघा पहिल्यांदा काय करणार, पहिल्या ए चा क्यूब करायचा प्लस परत दुसऱ्या टर्म मध्ये काय करायचं, ए ची पॉवर 1 न कमी करायची, बी ची पॉवर 1 न वाढवायची, परत तिसऱ्या टर्म मध्ये ए ची पॉवर परत 1 न कमी करायची, बी ची 1 न वाढवायची, परत शेवटी ए पूर्ण कॅन्सल होणार आणि बी ची पॉवर 1 न वाढवणार. दिस इज एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी ब्रॅकेट रेस टू क्यूब. आता आपण त्याच्यावरची एक्झाम्पल बघणार. सोल्युशन ऑफ दिस एक्झाम्पल, आपल्याला एक्झाम्पल दिलं एक्स ब्रॅकेट मध्ये एक्स प्लस 3 ब्रॅकेट रेस टू क्यूबचं एक्सपान्शन करायचं. तर बघा पहिल्यांदा आपण वी नो दॅट, आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, वी नो दॅट
ए प्लस बी ब्रॅकेट एस टू क्यूब इज इक्वल टू फॉर्म्युला माहित आहे ए रेस टू क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3a बी स्क्वेअर प्लस बी रेस टू क्यूब हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. इन गिव्हन एक्झाम्पल मध्ये आपण a इज इक्वल टू एक्स पुट करायचं आणि b इज इक्वल टू 3 ठेवायचं या फॉर्म्युल्यामध्ये. तर बघा आता आपण ठेवू एक्स प्लस 3 ब्रॅकेट एस टू क्यूब इज इक्वल टू याच्या ठिकाणी एक्स ठेवला म्हणजे एक्स क्यूब प्लस 3 एक्स स्क्वेअर इंटू 3 प्लस 3 इंटू ए काय आपला एक्स आहे इंटू बी काय आहे 3 चा स्क्वेअर प्लस बी आहे 3 ब्रॅकेट एस टू क्यूब. तर बघा एक्स प्लस 3 ब्रॅकेट एस टू क्यूब इज इक्वल टू एक्स रेस टू क्यूब प्लस 3 3 जार 9 3 3 जार 9 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 3 इंटू एक्स इंटू 9 3 चा स्क्वेअर हा 9 आहे प्लस 3 रेस टू क्यूब 3 चा क्यूब आहे 27 म्हणजेच आपण एक्स प्लस 3 ब्रॅकेट एस टू क्यूब ॲज इट इज लिहिणार x raised to cube as it is plus 9x square plus 9 3s are 27 9 3s are 27 into x. तर 9 3s are 27 into x आणि 27 as it is. तर आपण फॉर्म्युला a प्लस बी ब्रॅकेट टू क्यूब चा फॉर्म्युला यूज करून आपण x प्लस 3 ब्रॅकेट टू क्यूब चं एक्सपान्शन केलं. तर पहिल्यांदा काय करायचं सोल्युशन ऑफ दिस एक्झाम्पल वी नो दॅट फॉर्म्युला लिहायचा a प्लस बी ब्रॅकेट टू क्यूब इज इक्वल टू a क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3a इंटू बी स्क्वेअर प्लस बी रेस टू क्यूब. तर ह्या एक्झाम्पल मध्ये ए म्हणजे आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये ए इज इक्वल टू एक्स पुट करायचं आणि बी इज इक्वल टू 3 पुट केल्यानंतर आपल्याला एक्स प्लस 3 ब्रॅकेट टू क्यूबचे व्हॅल्यू मिळेल. नेक्स्ट पॉइंट इज एक्सपान्शन ऑफ ए मायनस बी ब्रॅकेट टू क्यूब. तर आपल्याला एक्सपान्शन करायचं. तर पहिल्यांदा आपण काय करणार एक्सपान्शन ऑफ ए मायनस बी ब्रॅकेट टू क्यूब म्हणजेच पहिल्यांदा लिहिणार ए मायनस बी ब्रॅकेट टू क्यूब इज इक्वल टू हे ए मायनस बी इंटू ए मायनस बी इंटू ए मायनस बी 3 टाइम्स लिहू शकतो आपण इथं ए मायनस बी इंटू ए मायनस बी इंटू ए मायनस बी. आता नेक्स्ट स्टेपला काय करायचं ए मायनस बी हा एकच ठेवायचा आणि हे ए मायनस बी इंटू ए मायनस बी आपण ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर लिहिणार. तर ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब ॲज इट इज ए मायनस बी ॲज इट इज ए मायनस बी इंटू ए मायनस बी आपण ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर लिहितो आणि परत फॉर्म्युला आपण लिहिणार आहे. इन द प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये आपण फॉर्म्युला बघितलाय ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला तिथे आपण पुटअप करणार म्हणजेच ए मायनस बी ब्रॅकेट टू क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी ॲज इट इज ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला द्यायचा ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. परत काय करणार आहे ह्या ए न ह्या पूर्ण ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअरला मल्टिप्लाय करत परत मायनस बी इंटू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअरला मल्टिप्लाय करायचं म्हणजेच ए मायनस बी ब्रॅकेट टू क्यूब इज इक्वल टू ए इंटू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर मायनस मायनस बी इंटू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा ए मायनस बी ब्रॅकेट टू क्यूब ॲज इट इज ए इंटू ए स्क्वेअर म्हणजे ए रेस टू क्यूब असतं मायनस ए इंटू
मायनस टू ए बी म्हणजेच मायनस ॲज इट इज 2 इंटू ए स्क्वेअर बी. ए इंटू बी स्क्वेअर म्हणजे काय असतं, ए बी स्क्वेअर असतं. मायनस बी इंटू ए स्क्वेअर काय असतं, मायनस बी ए स्क्वेअर. मायनस मायनस प्लस 2ab इंटू बी काय असतं, 2ab स्क्वेअर. मायनस बी इंटू प्लस बी स्क्वेअर काय असतं, मायनस बी रेस टू क्यूब. आता ए मायनस बी ब्रॅकेट रेस टू क्यूब ॲज इट इज, हा ए क्यूब ॲज इट इज. आता ह्या मायनस टू ए स्क्वेअर बी आणि हा ए स्क्वेअर बी ची ऍडिशन करायची. मायनस टू ए स्क्वेअर बी आणि मायनस ए स्क्वेअर बी म्हणजेच मायनस 3 ए स्क्वेअर बी प्लस ए बी स्क्वेअर प्लस 2 ए बी स्क्वेअर म्हणजेच 3 ए बी स्क्वेअर. ए बी स्क्वेअर प्लस 2 ए बी स्क्वेअर म्हणजेच 3 ए बी स्क्वेअर मायनस बी रेस टू क्यूब ॲज इट इज. तर आपण एक्सपान्शन केलं, ए मायनस बी ब्रॅकेट रेस टू क्यूबचं एक्सपान्शन काय, ए क्यूब मायनस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर मायनस बी रेस टू क्यूब. नेक्स्ट इज एक्झाम्पल ऑफ फॅक्टर्स ऑफ ए मायनस बी ब्रॅकेट रेस टू क्यूब च्या फॉर्म्युलाचा यूज करून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार. तर वी नो दॅट फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, ए मायनस बी ब्रॅकेट रेस टू क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस 3 ए बी स्क्वेअर मायनस बी रेस टू क्यूब. इन गिव्हन एक्झाम्पल मध्ये आपण इन गिव्हन एक्झाम्पल x इज इक्वल टू ए इज इक्वल टू एक्स आहे आणि बी इज इक्वल टू 2 आहे. तर आपण पुट करणार x मायनस 2 ब्रॅकेट रेस टू क्यूब इज इक्वल टू एक्स रेस टू क्यूब मायनस 3 इंटू एक्स स्क्वेअर इंटू बी काय आहे 2 प्लस 3 इंटू ए आहे एक्स इंटू बी आहे 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 ब्रॅकेट रेस टू क्यूब म्हणजेच एक्स मायनस 2 ब्रॅकेट रेस टू क्यूब ॲज इट इज, एक्स रेस टू क्यूब ॲज इट इज मायनस 3 2 जार 6 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 3 इंटू 2 चा स्क्वेअर 4 आहे इंटू एक्स मायनस 2 चा क्यूब काय आहे 8. तर बघा एक्स मायनस 2 ॲज इट इज नेक्स्ट टर्म मध्ये एक्स रेस टू क्यूब ॲज इट इज मायनस 6 एक्स स्क्वेअर 3 टू 4 3 जार 12 एक्स minus 8. This is expansion of x minus 2 bracket raised to cube using formula a minus b bracket raised to cube चा फॉर्म्युला यूज करून आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. नेक्स्ट पॉइंट इज एक्सपान्शन ऑफ a प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर. एक्सपान्शन करायचं आपल्याला. एक्सपान्शन ऑफ a प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर. a प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर आपण हे 2 टाइम्स लिहिणार a प्लस बी प्लस सी इंटू ए प्लस बी प्लस सी. तर a प्लस बी प्लस सी इंटू ए प्लस बी प्लस सी. हा ए प्लस बी प्लस सी नेक्स्ट नेक्स्ट स्टेप मध्ये ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. आता ह्या ए न ह्या दुसऱ्या ब्रॅकेट मधल्या ए प्लस बी प्लस सी ला मल्टिप्लाय करायचं, परत प्लस बी इंटू परत ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं बी न ए प्लस बी प्लस सी, परत सी इंटू ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं ए प्लस बी प्लस सी म्हणजेच ए इंटू ए प्लस बी प्लस सी प्लस ह्या बी न ए प्लस बी प्लस सी ला मल्टिप्लाय करायचं म्हणजेच बी इंटू ए प्लस बी प्लस सी प्लस सी इंटू परत ह्या ए प्लस बी प्लस सी ला मल्टिप्लाय करायचं म्हणजे ए प्लस बी प्लस सी. तर बघा ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू ए
ए स्क्वेअर असतं प्लस ए इंटू बी ए बी असतं प्लस ए इंटू सी ए सी असतं प्लस ए इंटू बी ए बी प्लस बी इंटू बी बी स्क्वेअर प्लस सी बी इंटू सी बी सी प्लस ए इंटू सी ए सी प्लस बी इंटू सी बी सी प्लस सी इंटू सी सी स्क्वेअर असतं. हा ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज लिहिणार. आता पहिल्यांदा आपण ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर पहिल्यांदा लिहिणार म्हणजेच ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आता हे ए बी प्लस ए बी म्हणजे आपण टू ए बी लिहिणार. परत ए सी प्लस ए सी म्हणजे टू ए सी लिहिणार. ए सी प्लस ए सी काय असतं? टू ए सी असतं. आणि परत बी सी प्लस बी सी असतं टू बी सी. तर ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस टू ए सी प्लस टू बी सी. दिस इज एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर. आता ह्या एक्सपान्शन ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअरचा आपण एक्झाम्पल बघणार आहोत. एक्सपांड ए पी प्लस क्यू प्लस थ्री ब्रॅकेट रेस टू क्यूब ब्रॅकेट रेस टू स्क्वेअर काढायचं. तर वी नो दॅट फॉर्म्युला माहित आहे आपल्याला ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस टू बी सी प्लस टू ए सी असतं. इन गिव्हन एक्झाम्पल A is equal to P, B is equal to Q and C is equal to 3. तर बघा P प्लस Q प्लस 3 ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण ह्या व्हॅल्यू पुट करायच्या. P म्हणजे काय आपला? तर ए स्क्वेअर म्हणजे पी स्क्वेअर होणार प्लस बी स्क्वेअर म्हणजे क्यू स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर प्लस टू इंटू ए बी. ए काय आपला पी, बी आहे क्यू प्लस टू इंटू बी सी, टू इंटू बी आहे क्यू, सी आहे 3 प्लस टू इंटू ए सी. ए आहे पी आणि सी आहे 3. हा पी प्लस क्यू प्लस 3 ब्रॅकेट रेस टू स्क्वेअर ॲज इट इज. पीचा स्क्वेअर प्लस क्यूचा स्क्वेअर ॲज इट इज प्लस 3चा स्क्वेअर आहे 9 प्लस टू इंटू पी क्यू म्हणजे 2pq प्लस टू इंटू थ्री, टू थ्री जार 6 इंटू क्यू म्हणजे क्यू प्लस टू थ्री जार 6 इंटू पी. This is expansion of p plus q plus 3 bracket raised to square using formula a plus b plus c bracket square.